काल आपण बघितलं होतं संख्या व संख्यांचे प्रकार बघितले होते. आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहोत. आता ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्यामध्ये 2 ची 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, ठीक आहे, या पद्धतीच्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत. आता काहींना माहीत असतील, काहींना माहीत नसतील. आता ह्यामध्ये बघायला गेलं तर विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय किंवा विभाज्य म्हणजे काय हे आधी माहीत होणं गरजेचं आहे. ठीक आहे, कुणाला माहित आहे का विभाज्य म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय? आपल्याला 6वी 7वीला झालेले आहेत काही. कोणाला माहीत असेल तर पटकन सांगा. इयत्ता 6वीला आहे तो धडा, विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्य म्हणजे काय, विभाज्यता म्हणजे काय माहित आहे का? असेल तर हो म्हणा, नाहीतर पटकन आपण पुढे जाऊया. जॉईन होत आहेत. ठीक आहे, सगळ्यात आधी विभाज्य म्हणजे काय तर जेव्हा एका संख्येला दुसऱ्या संख्येने निशेष भाग जातो. निशेष किंवा पूर्ण म्हटलं तरी चालेल. निशेष भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, विभाज्य असं म्हणतो, किंवा ती संख्या त्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे असे म्हणतो. ती संख्या त्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे असे म्हणतो. ठीक आहे, आपल्याला काही कसोट्या आहेत त्यामध्ये 2 ची, 3 ची, 4 ची कसोटी, 5 ची कसोटी, 6, 7 ह्या काही कसोट्या आहेत. तर आता पहिली कसोटी आहे ती म्हणजे 2 ची कसोटी. हे लिहून झालं असेल तर पुढे घ्या. 2 ची कसोटी. त्यावरचे काही प्रश्न पण मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, आता 2 ची कसोटी काय आहे तर ज्या संख्येच्या एकस्थानी 0, 2, 8 किंवा 0, 2, 4, 6, 8 ज्या समसंख्या आहेत, ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. त्यास 2 ने भाग जातो हे अंक असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, समसंख्या. सम अंक असतात त्यास 2 ने भाग जातो, 2 ने निशेष भाग जातो.
त्याला आपण काय म्हणतो, 2ची कसोटी आहे असं म्हणतो. ठीक आहे. ह्याच्यावरचे उदाहरण तुम्ही कोणतेही घेऊ शकताय. एकच स्थानी कोणतेही अंक ठेवू शकताय. 22 घ्या, 10 घ्या किंवा 24 घ्या किंवा मोठी संख्या कोणती पण 74, 28 अशी कोणती पण नंबर कोणताही घेऊ शकताय. ठीक आहे. किंवा 10, 26 असेही घेऊ शकता. ठीक आहे. हे झालं असेल. पुढची कसोटी बघू आपण लगेच, लागलीच. लिहून घ्या पटकन, त्यानंतर आपण लगेच पुढची लागलीच कसोटी बघूया. पुढची कनेक्शन. ठीक आहे. आता पुढची कसोटी आहे 3ची कसोटी. आता 3च्या कसोटीमध्ये काय आहे तर बघा, संख्येतील अंकांच्या बेरजेस 3 पूर्ण भाग जात असेल. जी एखादी संख्या आहे, संख्येतील अंकांच्या बेरजेस 3 पूर्ण भाग जात असेल किंवा 3 निशेष भाग जात असेल तर त्या संख्येस तीनने भाग जातो. तीनने भाग जातो. लिहून घ्या. हॅलो, हा म्हणजे मी बोलते सर. हॅलो, काय बाबा खाली हा चालते करा. इमर्जन्सी आहे काय? इमर्जन्सी आहे काही? बरं ठीक आहे. 8:30 नंतर करू. ठीक आहे. संख्या घ्या पुढची. त्यामध्ये उदाहरणामध्ये काही उदाहरणं आहेत, जसे की 34, 32. आता ह्यामध्ये काय सांगितले ते अंकांच्या बेरजेस, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेस 3 + 4 + 3 + 2 ह्या पूर्ण संख्येची अंकांची बेरीज करायची. किती येते? 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 2 12. 12 हे 3च्या पटीत आहे, म्हणजे 3च्या असणाऱ्या ह्याच्यामध्ये पाड्यामध्ये 12 हा येतो, म्हणून 3 ने 12 ला भाग जातोय. याचाच अर्थ 3432 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. ही आहे 3ची कसोटी. त्यानंतर आहे 4ची कसोटी. त्यानंतर आहे 4ची कसोटी. संख्येच्या शेवटचे जे 2 अंक असतात, संख्येच्या शेवटचे जे 2 अंक असतात आणि त्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला, आता एखादी संख्या घेतली आपण, आता ही जी आहे ही संख्या जर घेतली 34 32, आता ह्या शेवटचे जे 2 अंक आहेत त्या 2 अंकाला जर 4 ने निशेष भाग जात असेल
किंवा त्यामध्ये शेवटी शून्य येत असेल, शेवटी जर इथं शून्य येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, 4 ने पूर्ण भाग जातो असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. जसं की आता बघायला गेलं तर 34 32, 32 ला 4 ने पूर्ण भाग जातोय. ठीक आहे. तर लिहून घ्या. त्यामध्ये संख्येच्या शेवटच्या 2 अंकास दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस चारने पूर्ण भाग जात असेल किंवा कमीत कमी शेवटी कमीत कमी 2 शून्य कमीत कमी 2 शून्य असल्यास त्या संख्येस चारने भाग जातो. ठीक आहे. त्या संख्येस 4ने भाग जातो. उदाहरण मागाशी घेतलं होतं तेच घेतलं तरी चालेल, आहे उदाहरण घेतलं तरी चालेल. 34 32 शेवटच्या 2 संख्या आहेत, त्याला कमीत कमी 4ने भाग म्हणजे शेवटच्या ज्या 2 संख्या आहेत त्या 2 संख्यांना ह्या 4ने भाग जातोय ते तुम्ही लिहू शकताय. ठीक आहे. त्यानंतर आहे 5 ची कसोटी. हे लिहून झालं असेल तर पुढची कसोटी घेऊया. पाचवी कसोटी आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा 5 असल्यास त्या संख्येस 5 ने पूर्ण भाग जातो. मग 5च्या पटीतल्या कोणत्याही संख्या घेतल्या तरी त्या ठिकाणी चालते. उदाहरणामध्ये तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. पुढचं घेऊया. 6 ची कसोटी आहे.
ज्या संख्येला आता 6 हे 6 हे कोणत्या ह्याच्यात येतं, पाड्यात येतं, जर 2 गुणिले 3 बेत्रिक 6 आपण म्हणतो, किंवा 3 दुनी 6, म्हणजे ह्या ठिकाणी 2 कसोटी वापरायला लागतात, म्हणजे 2ची आणि 3ची ह्या 2 कसोटी आपल्याला वापराव्या लागतात. ठीक आहे. 6ची कसोटी काय आहे, ज्या संख्येला 2 ने व 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. ज्या संख्येला 2 ने व 3 ने निशेष भाग जातो, मग या ठिकाणी फक्त एक नोट म्हणून लिहून घ्या, 2 व 3 ची कसोटी. 2 ची कसोटी तर माहितच आहे तुम्हाला, ज्या समसंख्या आहेत एकक स्थानी 0 2 4 6 8 ही 2 ची कसोटी झाली. आणि 3 ची कसोटी काय आहे, तर दिलेल्या संख्येतील जे अंक आहेत त्यांची बेरीज केली आणि ते 3 च्या पटीत येत असेल किंवा 3 ने त्याला निशेष भाग जात असेल तर आपण त्याला काय म्हणतो, त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग 6 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येला 2 आणि 3 ने त्या दोन्ही संख्येने ज्यावेळी भाग जातो त्याला 6 ची कसोटी म्हणलेली आहे, कारण 2 आणि 3 हे बेत्रिक 6 ह्या पद्धतीनं आपण घेऊ शकतोय. आता ह्यामध्येच बघायला गेलं पुढं तर उदाहरण असं घ्या, 5334 ही एक संख्या आहे. आता ह्या ठिकाणी 3 ची कसोटी, 2 च्या कसोटीचं काय आपल्याला माहितीच आहे, एकक स्थानी सम संख्या पाहिजे 0 2 4 6 8. ठीक आहे. 4 आहे, 2 ने भाग जातोय. दुसरं म्हणजे 3 ची कसोटी काय आहे आपली, तर अंक काय आहेत, 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज काय होते, तर 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 15 ला 3 ने निशेष भाग जातो. ठीक आहे. म्हणून ह्या पूर्ण संख्येला 6 ने निशेष भाग जातो. पटत म्हणजे बघायचं असेल तर तुम्ही भागाकार करून बघू शकताय, 53 34 भागिले 6 करून बघू शकताय तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर आहे 7 ची कसोटी. आता ही थोडीशी वेगळी आहे. आता ह्यामध्ये 7 हा तर मूळ संख्या आहे, त्याला कुठल्याही एक असणारा विभाजक सोडला तर कोणता दुसराही विभाजक नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे 7 ची कसोटी अशी आहे, जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांनी तयार झालेल्या संख्येतून पहिल्या 3 अंकांची संख्या वजा करून येणाऱ्या वजाबाकीच्या उत्तराला जर 7 ने भाग जात असेल, आता ते पूर्ण मोठं आहे मी लिहून देतो, 7 ची कसोटी काय आहे, जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांनी तयार झालेल्या संख्येतून पहिल्या 3 अंकांची संख्या वजा केली
वजा केली तर वजाबाकी वजाबाकी ही 0 किंवा 7 ने भाग जाणारी असेल तर वजाबाकी 0 किंवा 7 ने भाग जाणारी असल्यास त्यास 7 ने निश्चय भाग जातो. ठीक आहे. आता हे फक्त कशासाठी लागू होतं ही दोन पद्धती आहेत. यामध्ये पद्धत एक आहे, ही पद्धत पहिली जी आहे ती कशासाठी लागू होते तर पद्धत ही पहिली ज्यावेळी 6 अंकी संख्या असते, 6 अंकी संख्या असते त्यावेळी ही पहिली पद्धत लागू होती. तर पद्धत एक म्हणून घेतलं तरी चालेल. दोन पद्धती आहेत 7च्या कसोटीसाठी. ठीक आहे, पद्धत एक म्हणून घेतलं तरी चालेल. आता एक मी उदाहरण पण देतो. 5 51 85 46 उदाहरण घ्या. नंबर आहे 51 85 46 म्हणजेच 5,18,546. आता इथं काय सांगितलंय तर शेवटच्या 3 अंकांनी तयार झालेली संख्या. शेवटचे 3 अंक काय आहेत बघा. 546 आहे आणि पहिले 3 अंक हे काय आहेत 518. आता ह्या दोघांची वजाबाकी, ह्या दोघांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची. ठीक आहे, ह्या दोघांची वजाबाकी काय येते तर 28 आहे. 7 न 16 न 8 गेले उरले 8, 4 1, 4 न 2 गेले 2 आणि 5 मधून 5 गेले 0, 28 येते. आता 28 हे 7च्या पाड्यात आहे. 7 चौक 28 आपण म्हणतो आहे. ठीक आहे, 28 एक येते. तर त्या संख्येला ह्या संख्येला काय जातो 7 ने पूर्ण भाग गेलाय. 7 ने भाग जातो. ठीक आहे, आता पद्धत ही पहिली झाली. दुसरी पद्धत 7च्याच कसोटीसाठी आहे, ती लिहून घ्या. हे लिहून झालं असेल तर पुढे जाऊया. दुसरी पद्धत 7च्याच कसोटीची आहे, ती लिहून घ्यायची. हे 6 अंकी संख्येसाठी होतं. ज्यावेळी आपल्याला विचारलं जातं मोठमोठ्या संख्या येतात त्यावेळी ह्या संख्येला, ह्या 6 अंकी संख्येसाठी आपण ते वापरू शकतो. पण 6 अंकी संख्या नसल्यास सातची कसोटी पद्धत 2 काय आहे तर दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाला दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाला 2 ने गुणून, 2 ने त्याचं काय, 2 ने काय करायचं त्याला गुणायचं, गुणाकार करायचे. 2 ने गुणून 2 ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास
उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी, ह्यामध्ये पण बघा येणारी वजाबाकी शून्य किंवा 7च्या पटीत येत असेल तर त्या संख्येस सातने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. आता यामध्ये उदाहरण दुसरं घेतलं तरी चालेल, कोणतंही छोटी संख्या घ्या किंवा मोठी कोणतीही संख्या घेतली तरी चालेल. आता इथं 5,91,171 ही 5 अंकी संख्या आहे. 59,171. आता ह्या संख्येत काय काय सांगितले बघा. एकक स्थानाचा अंक काय 1 आहे, त्याला काय करायचंय तर 2 ने गुणायचं. म्हणजे आता एकक स्थानाचा अंक काय आहे 1 आहे, 1 ला 2 ने गुणायचं, उत्तर 2 येते. उरलेल्या संख्येतून राहिलेली संख्या किती आहे 5,917. ह्यातून काय करायचं त्याला वजा करायचं. 5,917 ह्यातून वजा 2 केलं 5,915 येणार. आता या 5,915 काय करायचं ते भाग जातोय का बघायचं. ठीक आहे. काही असल्या संख्या असतात त्याला जास्त वेळ लावला नाही तरी चालेल, डायरेक्ट आपण भागाकार पद्धतीने केलं तरी चालेल. 7च्या कसोटी फक्त ज्या ज्या पुढे येतात कसोट्या त्यावेळी तेवढं जरा त्याला बघ. ठीक आहे, पुढे जाऊया. तर ही 7च्या पटीत येते का जरा बघा, एकदा चेक करा कॅल्क्युलेटरवर. सातच्या पटीत आहे 845 उत्तर येतात 5,915. ठीक आहे, त्या पद्धतीने पण केलं तरी चालेल. पुढे बघूया 8ची कसोटी. असं तुम्ही कोणत्याही संख्येचं घेऊन करू शकता. तर मी काही उदाहरणानंतर मी देईन तुम्हाला. ग्रुपला आपल्या ज्या पीडीएफ पडतं त्या पीडीएफ मध्ये उदाहरणं असतात, ती त्या पद्धतीने तुम्ही घेतलं तरी चालेल. 8ची कसोटी आता घ्या पुढं. संख्येतील शेवटच्या 3 अंकांची तयार होणाऱ्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जात असल्यास किंवा शेवटी कमीत कमी 3 शून्य असल्यास त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. जी 4ची कसोटी आहे तीच फक्त 8च्या कसोटीला, 4च्या कसोटीला कमीत कमी 2 शून्य पाहिजे होते, 8च्या कसोटीला कमीत कमी 3 शून्य लागतात. आणि तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जात असल्यास त्याला आपण काय म्हणतो
8ची कसोटी म्हणतो. आता बघा, संकेती शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस तयार होणाऱ्या संख्येस 8 ने निशेष भाग जात असल्यास त्या संख्येला आठ ने भाग जातो. किंवा कमीत कमी जास्तीत जास्त किती पण शून्य असू देत, कमीत कमी 3 शून्य कमीत कमी 3 शून्य असल्यास त्या संख्येला 8 ने भाग जातो. आज नेटवर्क इश्यू भरपूर झालाय, काय प्रॉब्लेम कळेना मला. नेटवर्क इश्यूचा भरपूर प्रॉब्लेम आहे. आजच्या कसोटीमध्ये उदाहरण घ्या. 5192. आता ह्या 1, 9 आणि 2 शेवटचे जे 3 अंक आहेत, 3 अंकांना 8 ने भाग जातोय का बघायचं. 1, 9 आणि 2 ह्या 3 अंकाला 8 ने भाग जातोय. तसं करून बघणार असाल करून बघू शकतो आपण. 8 1 8 8 2 16 उरले 3, सॉरी 8 2 16 उरले 3 आणि 8 चौक 32, 24 येते. म्हणजे 8 ने निश्चित भाग जातो, म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. आणि दुसरी कोणतीही 3 शेवटी कोणतीही 3 शून्य घ्या त्यावेळी चालेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे 9ची कसोटी. आता 9ची कसोटी काय आहे तर आता जी 3ची कसोटी होती, संख्येतील अंकांची बेरीज, त्याला 3 ने भाग जात असल्यास त्या संख्येला त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो असं आपण म्हणतो. सेम कंडिशन 9ची कसोटी तसंच आहे. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असल्यास लिहून घ्या.
संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जात असल्यास त्या संख्येस नऊने भाग जा. उदाहरण तुम्ही कोणतंही घेऊ शकताय. 9च्या पटीतलं देतो मी काही उदाहरण घेऊ शकताय. 75,636. आता ह्या ह्याच्यात 7 + 5 + 6 + 3 + 6 यांची बेरीज केली तर काय होते बघा. 7 आणि 5 12, 6 आणि 6 12, 12 आणि 12 24 आणि 3 27. 27 ही 9च्या पटीतल्या संख्या आहे. म्हणजेच त्याला ह्या पूर्ण संख्येला 75,636 या पूर्ण संख्येला 9ने निशेष भाग जातो. ठीक आहे. त्यानंतर 10ची कसोटी आहे. एकक स्थानी 0. आता इथं फक्त एकच द्यायचं. एकक स्थानी काय पाहिजे त्याला 0 असल्यास 10ने निशेष भाग जातो. 0 असल्यास 10ने निशेष भाग जातो. याचं उदाहरण काय जास्त घेण्यासारखे नाही. कोणतेही 0 असलेले उदाहरण घेतलं तरी तुम्हाला चालेल. 10च्या पटीतलं आहे. ठीक आहे. आता 11ची कसोटी. आता इथं मात्र थोडं बघावं लागेल. काय आहे दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी. दिलेल्या संख्येतील समस्थान आणि विषमस्थान हे लक्षात ठेवायचं. समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक शून्य किंवा 11च्या पटीत 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला कशाने भाग जातो 11ने पूर्ण भाग जातो. अशी ही संख्या आहे. एक संख्या लिहितो मी 11च्या पटीतली किंवा अशीच कोणती. त्यामध्ये ही कसोटी आपण वापरून बघू शकतोय. ठीक आहे. आता ती संख्या घ्या. 8,21,601. उदाहरण 11च्या कसोटीचं 8,21,601. आता ह्यामध्ये सम आणि विषमस्थान काय आहे. 8,21,601 ह्यामध्ये सम आणि विषमस्थान काय आहे हे पहिलं आपल्याला माहित पाहिजे. जे एकक दशक सोडायचा, शतक, त्यानंतर हजार सोडायचा आणि 10,000. आता इथं पुढे काय आहे का नाहीये. ठीक आहे. तर हे जे आहे एकक,
एकक, शतक आणि 10,000 हे जे आहेत हे काय आहे तर विषम स्थान आहे. विषम स्थान कोणते कोणते आहेत तर 1 अधिक 6 अधिक 2 हे काय आहेत हे विषम स्थानच्या संख्या आहे. आणि समस्थान कोणते तर हे सोडून बाकीचे जे राहिलेले आहेत जसे की 0, 1 आणि 8 हे काय आहे समस्थान आहे. 0, 1 अधिक 8 ह्यांची बेरीज, ह्यांची काय म्हणलेली आहे बेरीज करून त्या बेरजेतील फरक, ह्यांची बेरीज करून त्या येणाऱ्या बेरजेतील फरक हा काय पाहिजे 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. आता ह्यांची बेरीज किती येते 6 2 8 आणि 1 9 आणि ह्यांची बेरीज किती येते 8 आणि 1 9. तर ह्यांच्यातील फरक म्हणजे ह्यातून 9 माझा 9 गेले 0 म्हणजे ह्या संख्येला कितीने भाग जातो 11ने निश्चेष भाग जातो आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे 12ची कसोटी. आता इथून पुढच्या ज्या कसोट्या चालू होतात 11, 12 आता ज्या संख्यांचा गुणाकार आहे जसे की 6 दुनी 12 आहे 4 त्रिकोण 12 आहे हे आपण त्यामध्ये घेऊ शकतो 12च्या कसोटीला. मग 4 त्रिकोण 12 म्हणजे 3 आणि 4 ची कसोटी वापरू शकतो. 6 दुनी 12 म्हणजे 2 आणि 6 ची कसोटी आपण वापरू शकतो. ठीक आहे. आता इथून पुढच्या ज्या ज्या संख्या येतील इथून पुढच्या ज्या ज्या संख्या येतील त्या त्या संख्येला फक्त गुणाकार करायचा. 13ची कसोटी नाहीये आपल्या म्हणजे आता. आणि 14 आणि 15ची कसोटी. 14ची कसोटी काय आहे तर 7 गुणिले 2 14 आणि 15ची कसोटी आहे 3 गुणिले 5 ह्या पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे. ह्या कसोट्या अशा पद्धतीने आहेत. पण त्या ठिकाणी वापरायच्या कोणत्या आणि कशा पद्धतीने त्या एकमेक कोणत्या पाड्यात येतात बघायचं. आता 14 कोणत्या पाड्यात येतं 7च्या आणि 2च्या पाड्यात आहे. मग 2 आणि 7ची कसोटी त्या ठिकाणी वापरायची. 15 ही कसोटी कुठं वापरायची कोणत्या पाड्यात येतं तर 3 आणि 5च्या पाड्यामध्ये येतं. ठीक आहे. तर 3 आणि 5ची कसोटी त्यामध्ये आपण वापरू शकतो. आता ह्यामध्ये काही उदाहरणं आहेत मी जर हे ग्रुपला टाकेल त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ते बघून सोडवू शकता. ठीक आहे. आजचं लेक्चर झालेलं आहे. थोडं जास्त वेळ घ्यायला हवं होतं ते नेटवर्क इश्यूमुळे थोडे प्रॉब्लेम झालेले आहेत. ठीक आहे. उद्या ते सॉल्व्ह केले जातील. चालेल लेफ्ट झाला तरी चालेल. काही डाऊट असेल तर तेही विचारू शकताय. डाऊट आहेत का डाऊट असेल तर विचारू शकता. लेक्चर अपलोड करणारच आहे युट्यूबला त्यानंतरही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. हा बोला ज्योती मॅडम. नाही सर काही डाऊट नाही. ठीक आहे. चला लेफ्ट झाला तरी चालेल.